अरे नितीन बेटा, जरा इकडे ये. पिण्यासाठी एक ग्लास पाणी घेऊन ये. नितीन, ए नितीन. शोभाजी त्यांच्या नातूला आवाज देत होत्या, परंतु नितीन त्याच्या आजीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होता आणि तो बाहेर खेळायला निघून गेला. शोभाजी यांनी त्यांच्या सुनेला आवाज दिला, परंतु दोन्ही सुनांपैकी एका सुनेला सुद्धा येणे गरजेचे वाटले नाही. शोभाजी यांच्या पतीचे निधन होऊन 6 महिने झाले होते. पतीच्या निधनानंतर आता त्या एकट्या पडल्या होत्या. शोभाजी यांना 2 मुलं होती आणि 1 मुलगी आहे. मुलीचे लग्न चांगल्या घरात करून त्या जबाबदारीपासून मोकळ्या झाल्या होत्या. दोन्ही मुलं सुद्धा विवाहित होते. मोठा मुलगा अरुणची पत्नी अमृता आणि लहान मुलगा अमनची पत्नी प्रज्ञा आहे. अरुणचा मुलगा नितीन 10 वर्षाचा आहे आणि अमनचा मुलगा गोलू 9 वर्षाचा आहे. दोघांमध्ये 1 वर्षाचा फरक होता, परंतु दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी यायचा. घरात सर्वजण आपली काळजी स्वतः घेऊ शकत होते, परंतु घरात कोणाला आधाराची उणीव भासत होती तर त्या होत्या शोभाजी. त्यांच्या वाढत्या वयानुसार शरीरातील ताकद आणि हाडांचा मजबूतपणा कमी होत जाऊ लागला. त्यांच्या घरातील अंगणात बेडवरती शोभाजी एकट्या बसलेल्या होत्या आणि स्वतःला खूप हतबल समजू लागल्या. बसल्या बसल्या विचार करत होत्या, हा तर निसर्गाचाच नियम आहे. जसं जसं नवीन पिढीच्या अंगात ताकद वाढत जाते तसं जुनी पिढी हतबल होत जाते आणि खचून जाते. परंतु नवीन आणि जुन्या पिढीमध्ये एवढे अंतर येईल, त्यामुळे मुलांना एकटेपणाही दिसणार नाही आणि नाही त्यांचे अश्रू दिसणार नाहीत, अशी तर त्यांनी स्वप्नात सुद्धा कल्पना केली नव्हती. जेव्हा 6 महिन्या अगोदर त्यांच्या पतीचे निधन झाले होते, तेव्हा त्यांचे दोन्ही सुना आणि मुलं त्यांची खूप सेवा करत होते. जेव्हा मुलांनी येऊन सांगितलं, आई आमचं आता या 2 रूमांमध्ये ॲडजस्ट कसं होईल, आता मुलं सुद्धा मोठी होत आहेत, त्यामुळे आता त्यांना सुद्धा अभ्यास करण्यासाठी वेगळी रूम हवी आहे. पप्पा तर काही करण्याच्या अगोदरच स्वर्गात गेले, आता तुम्ही काहीतरी करा. मुलांचे बोलणे ऐकून शोभाजी चकित झाल्या आणि चकित होऊन विचारत होत्या, परंतु बेटा मला काय म्हणायचं आहे, मी काय करू शकते? माझ्याजवळ एवढे पण पैसे नाहीत, मी घरावर खर्च करू शकेल. तेव्हा मोठा मुलगा म्हणाला, आई पप्पाने सर्व शेती आणि प्रॉपर्टी तुमच्याच नावावर केली आहे. तुमची गावातील शेती जी आहे त्याची तुम्हीच मालकीण आहात आणि तू त्या शेतीमधली अर्धी शेती विक्री काढू शकतेस. त्यातून काही पैसे येतील, त्या पैशाने वरती आम्ही 2 मजले बांधून घेऊ. नंतर लहाना मुलगा म्हणाला, आई तूच विचार कर, आमचे लेकरं आता मोठे होत आहेत, ही जागा सुद्धा किती कमी शिल्लक राहिली आहे आणि कधी कधी तर मुलांचे मित्र पण येतात आणि कधी कधी त्या दोघांचा वाढदिवस साजरा करावा लागतो. जागा नसल्या कारणाने त्यांना अपमानित व्हावे लागते. मुलांच्या एवढ्या आग्रहानंतर शोभाजी विचारात हरवल्या. विचार करत होत्या, आज नाही तर उद्या हे सर्व मुलांचंच तर होणार आहे. असा विचार करून त्यांनी गावाकडच्या शेतीचा अर्धा भाग विक्री काढला आणि त्याचे आलेले पैसे त्यांनी त्यांच्या मुलांना देऊन टाकले आणि त्यांना म्हणाल्या, आता तुम्हाला जसं योग्य वाटेल तसे तुम्ही घरावरती मजला चढवा. दोन्ही मुलांनी घरावरती 2 मजले चढवले. नंतर काही दिवस निघून गेले, तेव्हा एके दिवशी अचानक मोठा मुलगा त्यांच्या जवळ आला आणि म्हणाला, आई आता तुझी तब्येत ठीक नसते, त्यामुळे आता तुला शेती आणि बाकीच्या पैशांची काय गरज आहे. आता तू या म्हातारपणात तुझ्या जबाबदाऱ्या तुझ्या मुलांवर सोपव आणि नंतर आरामात सुनांच्या हातून तुझी सेवा करून घे. थाटात बसून आदेश सोड तुझ्या सुनांवर. नंतर शोभाजी म्हणाल्या, बेटा हे काय बोलत आहेस, मी कुठे पळून जाणार आहे. तेव्हाच त्यांचा लहाना मुलगा अमन नितीन आणि गोलूचा हात धरून घेऊन आले आणि म्हणाले, आई उद्या या दोघांचा वाढदिवस आहे आणि आम्हाला वाटत आहे तू त्यांना अशी भेटवस्तू द्यावी जी कोणी कधीच कोणाला दिली नसेल. तेव्हा शोभाजी म्हणाल्या, हो बेटा, मला सुद्धा त्यांचा वाढदिवस अविस्मरणीय झालेला पाहायचा आहे, परंतु मी काय करू शकते, काही चांगली भेटवस्तू पण देऊ शकत नाही. तेव्हा मोठा मुलगा अरुण म्हणाला, आई फक्त तूच आहेस जी यांना अविस्मरणीय भेटवस्तू देऊ शकतात. असं बोलत असताना त्याने त्याच्या आईसमोर एक कागदपत्र ठेवलं आणि म्हणाला, आई तुला जास्त काही करायचं नाही, फक्त या कागदपत्रांवर तुझ्या सह्या कर. अरे बेटा, या कागदांवर काहीतरी इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे. तुझे वडील मला नेहमी सांगायचे, सही करण्याच्या अगोदर कागदपत्र वाचायला पाहिजे, कारण फसवणूक खूप केली जाते. ही फसवणुकीची गोष्ट अनोळखी व्यक्तींनाच लागू होते. इथे माझ्याशी कोण फसवणूक करणार आहे, असं मनातल्या मनात बोलत त्यांनी कागदपत्रांवरती सह्या केल्या. परंतु जेव्हा त्यांनी सह्या केल्या तेव्हा त्यांच्या मनात विचारायला हवं होतं, कागदपत्र कशाचे आहेत. जेव्हा त्यांनी विचारलं तेव्हा त्यांचा मोठा मुलगा अरुण त्यांना हसत म्हणाला, आई या कागदपत्रांवर असं लिहिलं आहे, तुम्ही तुमच्या गावाकडची शेती आमच्या नावावरती केली आहे.
हे ऐकून शोभाजी यांना धक्का बसला. ती चालाकी करून त्यांच्या दोन्ही मुलांनी त्या कागदपत्रांवर त्यांच्या सह्या घेतल्या होत्या. नंतर विचार करत होत्या, त्यांचा मुलगा तर खरं बोलत होता. मी या वयात शेती आणि बाकीच्या प्रॉपर्टीचं काय करणार आहे? आणि जर मी आता माझी शेती आणि प्रॉपर्टी त्यांना दिली तर काय होणार आहे? आता मी आरामात राहील, माझ्या मुलांकडून आणि सुनांकडून माझी सेवा करून घेईल. त्याच दिवशी सकाळी सकाळी शोभाजी जवळच्या पार्कमध्ये फिरायला गेल्या होत्या. थोड्या वेळानंतर त्या त्यांच्या मैत्रिणी देवकीसोबत गप्पा करत होत्या आणि जेव्हा त्या घरी वापस आल्या तेव्हा त्यांनी पाहिलं घरी कोणीच नव्हतं. स्वयंपाकघरातलं सामान सुद्धा गायब होतं. एका क्षणासाठी त्या घाबरून गेल्या होत्या. मुलांना आवाज देऊ लागल्या. थोड्यात मोठी सून वरतून ओरडली, काय झालं आहे आई? एवढं का आरडाओरडा करत आहात? आम्ही वरती आलो आहोत सर्व सामान घेऊन. ठीक आहे सुनबाई, तू कामात व्यस्त असशील तर मी सुद्धा वरती येते. जेव्हा शोभाजी वरती पोहोचल्या आणि पहिलं पाऊल टाकलं तेव्हा सून त्यांची जोरात ओरडली, तुम्हाला दिसत नाही का आई? सर्व घर घाण केलं. आत्ताच मी सर्व घर पुसून स्वच्छ केलं होतं, सुखू तरी द्यायचं होतं. त्यांची सून अमृताच्या तोंडातून असे शब्द ऐकून शोभाजी यांचं हृदय हादरून गेलं. त्या अडखळत म्हणाल्या, सुनबाई, ते मला खूप भूक लागली होती. जर माझ्यासाठी नाश्ता बनवलास तर बरं होईल. नंतर त्यांची सून रागात त्यांना पाहू लागली. तेव्हा शोभाजी म्हणाल्या, मी वरती येऊन फरशी घाण करणार नाही, तू माझ्यासाठी खाली जेवण पाठवून दे. तेव्हाच अमृता त्यांना म्हणाली, हे बघा आई, अजून मी काही खायला बनवलेलं नाही. जा वरती, तुमच्या लहान्या सुनेला विचारा, तिने काहीतरी बनवलेलं असेल तर ती तुम्हाला देईल. अगं सुनबाई, अगोदरच एवढ्या पायऱ्या चढून माझा श्वास वर होत आहे, तूच काहीतरी दिलं असतंस तर. आई, मला आत्ता खूप कामं आहेत, फक्त एक भाकर बनवण्याचंच काम नाहीये मला. एवढं बोलून तर ती निघून गेली. शोभाजी कसं तरी पायऱ्या चढून लहानी सून प्रज्ञाकडे गेल्या. पाहिलं तेव्हा ती सुद्धा घरातील कामात व्यस्त होती. त्यांनी तिला आवाज दिला आणि जेवायला मागितलं. तेव्हा प्रज्ञा म्हणाली, आई, मी अजून भाकरी बनवल्या नाहीयेत, रात्रीच्या भाकरी शिल्लक आहेत, तुम्ही त्याच खाऊन घ्या. शोभाजी रात्रीच्या शिळ्या भाकरी घेऊन उदास होऊन खाली आल्या. परंतु त्यांना समजतच नव्हतं, दिवसभर त्यांच्या मागे पुढे आई आई म्हणून त्यांची सेवा करणाऱ्या सुना आज एवढे विचित्र का वागत आहेत. त्याच वेळेस त्यांची मुलगी सृष्टीचा कॉल आला. आई, कशी आहेस तू? जेवण वेळेवर करतेस ना? तेव्हा शोभाजी तिला म्हणाल्या, मी एकदम बरी आहे. तुझ्या दोन्ही भावांनी आणि वहिनींनी मला डोक्यावरती बसवलं आहे. तू तुझी काळजी घे, माझी काळजी नको करत जाऊस. तुझी वहिनी गरम गरम जेवण मला सर्व करून गेली आहे. आत्ता मी जेवणच करत आहे, मी नंतर बोलते तुझ्याशी. असं बोलत असताना शोभाजी यांचे डोळे अश्रूंनी भरले होते आणि त्यांचा गळा भरून आला होता. त्यांना त्यांच्या मुलीचं मन दुखवायचं नव्हतं, त्यामुळे त्यांनी लगेचच कॉल कट केला. मनात नसतानाही त्या शिळ्या भाकरी खाताना मनातल्या मनात विचार करत होत्या, आज त्या त्यांच्या दोन्ही मुलांना अरुण आणि अमनला या विषयावरती बोलतील. दुपार झाली होती. अजूनही शोभाजी दुपारच्या जेवणाची वाट पाहत होत्या. तेव्हा कोणीच आलं नाही. तेव्हा थकून शोभाजी यांनी त्यांना आवाज दिला, सुनबाई, मला भूक लागली आहे, जेवायला तरी दे. परंतु कोणीच काहीच उत्तर दिलं नाही. थोड्या वेळानंतर त्यांनी परत आवाज दिला. 5 ते 6 वेळा आवाज दिला तरी कोणीच नाही आलं. तेव्हा थकून त्या वरती आल्या. तेव्हा मोठी सून अमृताने नाक फुगवून 2 भाकरी आणि भाजी डिस्पोजेबल प्लेटमध्ये ठेवल्या आणि त्या भाकरी जशा भिकाऱ्याला जेवण वाढल्या आहेत तशा शोभाजी यांना जेवण दिलं. सुनेचे असे वागणे पाहून शोभाजी यांना आश्चर्य वाटलं. विचार करत होत्या, आज माझ्या दोन्ही सुनांना माझ्या 2 वेळेच्या भाकरी सुद्धा जड वाटत आहेत. शेवटी एका दिवसात असं काय झालं होतं? अजून याच विचारात शोभाजी हरवलेल्या होत्या. तेव्हा त्यांचं लक्ष बाहेरून घरात येणाऱ्या त्यांच्या लहान मुलाकडे गेलं. त्याच्या मागे मोठा मुलगा सुद्धा येत होता. जेव्हा ते दोघं घरात आले तेव्हा शोभाजी त्यांना म्हणाल्या, बेटा ऐक ना, मला तुमच्या दोघांसोबत आज महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हाच लहाना मुलगा अमन म्हणाला, आई, तुला जे काही बोलायचं आहे ते नंतर बोल, मी आत्ता खूप थकून आलो आहे. मोठा मुलगा सुद्धा म्हणाला, आई, तुला तर काहीच कामं नसतात, आम्ही थकून आलो आहोत, आम्ही येताच तू. एवढं बोलून दोघंही आपापल्या घरात निघून गेले. शोभाजी बारीक तोंड करून तिथेच बसून राहिल्या. त्यांना रात्रभर झोपच आली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या झोपेतून उठल्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलासोबत बोलण्याचा विचार केला आणि सकाळी पायऱ्या चढून त्या वरती गेल्या. वरती जाऊन पाहिलं तेव्हा त्यांचा मोठा मुलगा अरुण ऑफिसला जाण्यासाठी तयारी करत होता. तेव्हाच त्यांची पत्नी अमृता तोंड फुगून त्यांना म्हणाली, अहो ऐका,
तुमची आई आली आहे. शोभाजी हे ऐकून खूप थक्क झाल्या. शोभाजी अमृताला म्हणाल्या, ही काय पद्धत आहे सुनबाई, मी तुझी कोणीच नाही लागत का? तेव्हाच अरुण त्यांना म्हणाला, काय आई, त्यात काय एवढं राग येण्यासारखं? नंतर शोभाजी म्हणाल्या, बेटा काय झालं आहे कालपासून सुनबाईचे वागणे खूप बदलले आहे आणि तू सुद्धा असं वागत आहेस माझ्याशी. काय आई, तू सुद्धा सकाळी सकाळी काय नाटक चालू केलं आहेस? छोट्या छोट्या गोष्टींचं भांडवल कसं करायचं ते कोणी तुमच्याकडे शिकावं. तेव्हाच त्यांची सून ओरडली, ऐकलं का? आता जा इथून, नाश्ता करू द्या त्यांना. शोभाजी जागच्या उठून उभा राहिल्या. सुनेचे जोरात बोलणे ऐकून त्यांचे हातपाय थंडगार पडले होते. त्यांना असे वाटत होते जसे त्या खूप वाईट स्वप्न पाहून जाग्या झाल्या आहेत. शोभाजी अपमानित होऊन मोठ्या सुनेच्या रूममधून बाहेर निघून आल्या. त्या खूप जास्त घाबरल्या होत्या, परंतु त्यांना भूक सुद्धा खूप लागली होती. त्यामुळे त्या हिम्मत करून वरती लहान्या सुनेकडे प्रज्ञाकडे गेल्या. दरवाजा उघडाच होता. त्यांनी आवाज दिला, परंतु कोणीच आलं नाही. त्यामुळे त्या आत जाऊन बसल्या. त्यांचा मुलगा अमनने त्यांना पाहिलं तेव्हा त्याने स्वयंपाकघरातून 2 भाकरी आणून त्यांना दिल्या. आत्ता शोभाजी यांनी पहिलाच घास तोंडात टाकला होता. तेव्हाच त्यांची लहानी सून प्रज्ञा रूममधून बाहेर आली आणि शोभाजी यांना पाहून म्हणाली, आई तुम्ही इकडे कशा काय आल्या आहात? त्यांच्या सुनेच्या तोंडून असा प्रश्न ऐकल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून अश्रू दाटून आले. इकडे कशा काय म्हणजे? आता अमृता सुनबाई मला म्हणाली आहे इकडे येत जाऊ नका. आता प्रज्ञा तू सुद्धा मला असं बोलणार आहेस तर मी कुठे जाणार आहे? त्याच्या आईचं बोलणं ऐकून अमन त्यांना म्हणाला, आई तू अगोदर शांतपणे जेवण कर, आपण या विषयावरती नंतर बोलूया. अमनला त्याच्या आईसोबत प्रेमाने बोलताना पाहून लहानी सून प्रज्ञा त्याच्याकडे रागाने पाहत होती, परंतु त्यावेळी ती अमनला काहीच बोलली नाही. दुसऱ्या दिवशी शोभाजी यांनी त्यांच्या मोठ्या मुलाला अरुणला त्यांच्या गोळ्या औषधं आणायला सांगितले. तेव्हा मोठी सून अमृताने स्पष्ट शब्दात त्यांना सांगितलं, आम्हाला आमचेच खर्च करणं जड होत आहे. आम्ही तुमचे खर्च कसे उचलणार आहोत? प्रश्न फक्त 2 भाकरींचाच असता तर चाललं असतं. तुमचे खर्च काही कमी नाहीयेत. कपड्यांचा खर्च, गोळ्या औषधांचा खर्च आणि त्यातल्या त्यात खाण्यापिण्याचा खर्च नाही रे बाबा, आम्ही एवढा खर्च नाही करू शकत. आता शोभाजी यांनी मोठ्या सुनेला जाऊन जेवण मागणे बंद केले होते. आता 3ही वेळेचे जेवण लहानी सून प्रज्ञाकडे करावे लागत होते. काही दिवस असेच चालू होते. एके दिवशी शोभाजी जेवण करण्यासाठी त्यांच्या लहान्या सुनेकडे जात होत्या. तेव्हाच त्यांना लहानी सून प्रज्ञाचा आवाज आला. ती तिच्या पतीसोबत भांडण करत होती. ती अमनला म्हणत होती, काहीतरी शिका मोठ्या भैया अरुणकडून आणि वहिनींकडून. त्यांनी तर त्यांचं अंग काढून घेतलं आहे आणि आपल्या एकट्यांच्याच अंगावरती तुमच्या आईचं ओझं टाकलं आहे. आपले खर्च अगोदरच काही कमी आहेत का? तेव्हाच अमन तिला म्हणाला, तू अगदी बरोबर बोलत आहेस प्रज्ञा. जेव्हा मोठे भैया त्यांची जबाबदारी सांभाळत नाहीयेत, त्यामुळे आईचे सर्व ओझे आपणच का सांभाळायचे? मी मोठ्या भैयासोबत या विषयावरती बोलून आईला वृद्धाश्रमामध्ये पाठवण्याची व्यवस्था करतो. बिचारी शोभाजी हे ऐकल्यानंतर त्यांचे पाय जड झाले होते आणि त्या तिथून परत खाली वापस आल्या होत्या. आता कोणत्या मुलाकडे आणि सुनेकडे परत जाण्याची त्यांची हिंमतच होत नव्हती. आज शोभाजी यांची सहनक्षमता संपत जाऊ लागली, कारण आता त्यांना जेवण देणे तर लांबच, आता तर त्या घरात सुद्धा त्यांना कोणाला पाहायला सुद्धा आवडत नव्हतं. आता शोभाजी एकट्या सर्वांनी नाकारल्यानंतर अंगणातील पलंगावरती बसून राहिल्या होत्या. सर्वांचे अंगणातूनच येणे जाणे चालू होते, परंतु कोणाजवळ एवढा वेळ सुद्धा नव्हता की त्यांनी त्यांच्या म्हाताऱ्या आईजवळ 2 मिनिटं बसावं आणि त्यांची विचारपूस करावी. जेव्हा मुलांनी आणि सुनांनी त्यांच्या जबाबदारीपासून त्यांचे अंग काढून घेतले होते, तेव्हा त्या त्यांच्या नातूकडून तरी काय अपेक्षा ठेवणार होत्या? शेवटी ते सुद्धा त्यांच्या आईवडिलांच्याच पावलावर पाऊल टाकून चालत होते. एवढ्या मोठ्या कुटुंबातील असून सुद्धा शोभाजी एकटेपणा आणि उपासमार सहन करत होत्या. आज काहीच न खाता पिता त्या फिरायला पार्कमध्ये निघून गेल्या. तेव्हाच त्यांची मैत्रीण देवकी त्यांना भेटली. देवकी तिला जाणवलं होतं की त्या आज गप्प आहेत. थोडा वेळ त्यांनी विचार केला की त्या स्वतःहून सांगतील, परंतु जेव्हा शोभाजी यांनी काहीच त्यांना सांगितलं नाही, तेव्हा देवकीजी शोभाजी यांना काळजीत पडलेलं पाहून त्यांना त्याचं कारण विचारलं. तेव्हा शोभाजी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या, काय सांगू देवकी तुला, जेव्हा मी माझ्या मुलीला जन्म दिला होता
तेव्हा आम्हाला वाटलं होतं आमच्या डोक्यावरती कोणीतरी खूप मोठं वजं ठेवलं आहे, कारण आम्हाला तिच्यासाठी हुंडा जमा करावा लागेल, शिक्षण शिकवून तिला दुसऱ्यांच्या घरी पाठवावे लागेल. परंतु जेव्हा मला एकानंतर एक 2 मुलं झाली तेव्हा मला आनंद अनावर झाला होता आणि त्यांच्या वडिलांचं तर अभिमानाने मानच वरती झाली होती. आम्हाला असे वाटत होते कदाचित आमच्या मागच्या जन्माचे पुण्य आहे, त्यामुळे आम्हाला 2 मुलं झाले आहेत. आम्ही मोती हिरे मागच्या जन्मामध्ये दान दिले असतील, त्यामुळे या जन्मामध्ये आमच्यावरती देवाची कृपादृष्टी होत आहे. आणि मला तर असं वाटत आहे जसे मी गंगेत स्नान केले आहे. मुलांसोबत माझं म्हातारपण आता आरामात जाईल आणि माझे मुलं माझ्या म्हातारपणाची काठी होतील. मी तर संपूर्ण आयुष्य याच आनंदात घालवेल. आज आम्ही मुलांवरती जे खर्च करत आहोत तेच मुलं आम्हाला म्हातारपणात व्याजासोबत परत करतील. आमचे सर्व जमा पैसे आम्ही आमच्या मुलांना त्यांच्या पायावरती उभं राहण्यासाठी आणि त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी खर्च केले होते. एवढंच नाही, आम्ही त्यांच्या शिक्षणापुढे आणि त्यांच्या पालनपोषणापुढे आमच्या तब्येतीकडे सुद्धा दुर्लक्ष केले होते. आता माझ्या पतीची साथ माझ्यापासून सुटली आहे आणि आता तब्येत सुद्धा मला साथ देत नाहीये. आणि माझे 2 मुलं आहेत, ते माझ्या औषध गोळ्यांचा खर्च तर लांबच राहिला. आता तर त्यांना त्यांच्या म्हाताऱ्या आईसाठी 2 वेळेचं जेवण सुद्धा देणं होत नाहीये. सर्व काही त्या सांगत असताना शोभाजी यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. आता तर त्यांचा रडून रडून गळा सुद्धा बसला होता. देवकीजी यांनी शोभाजी यांना पाणी दिलं आणि त्यांचं सांत्वन केलं. सर्व काही व्यवस्थित होईल शोभा, तू काळजी करू नको. नंतर शोभाजी म्हणाल्या, माहीत नाही देवकी, या वयात अजून मला काय काय पाहायचं बाकी आहे. भुकेने व्याकुळ होऊन सुद्धा अजूनही माझ्या शरीरातून माझे प्राण का निघून गेले नाहीत. एवढं बोलून शोभाजी ढसाढसा रडत होत्या आणि त्या तिथेच जमिनीवरती बसल्या. देवकीजी यांनी त्यांना धीर दिला होता आणि त्यांना जवळ असणाऱ्या खुर्चीवरती बसवलं आणि त्या म्हणाल्या, हे बघ शोभा, तू हार मानलीस तर यानंतर तुझी मुलं तुझ्यासोबत काहीही करतील, परंतु तू जर हिंमत ठेवलीस तर आणि चुकीच्या विरोधात तू आवाज उठवलास तर तुझं राहिलेलं आयुष्य तरी तू चांगल्या प्रकारे घालवू शकशील. त्यांच्या मैत्रिणीचं बोलणं ऐकून शोभाजी या विचारात हरवल्या होत्या. आता तू माझ्यासोबत चल. देवकीजी शोभाजी यांना बळजबरीने त्यांच्यासोबत घेऊन गेल्या आणि त्यांना एका हॉटेलमध्ये घेऊन गेल्या आणि शोभाजी यांना पोटभर तिकडे जीव घातलं. नंतर शोभाजी त्यांच्या घरी निघून गेल्या आणि देवकी त्यांच्या घरी निघून गेल्या. नंतर त्या बराच वेळ विचार करत होत्या. संध्याकाळ झाली होती, परंतु शोभाजी यांच्या नशिबामध्ये दुपारचे जेवण सुद्धा नव्हते. नंतर स्वतः हिम्मत करून स्वतःजवळ थोडे काही पैसे होते ते घेऊन त्या गल्लीत असणाऱ्या जवळच्या किराणा दुकानात गेल्या आणि एक बिस्किट पुडा तिकडून घेऊन आल्या. संध्याकाळी त्यांची मुलगी स्नेहल तिच्या पतीसोबत शोभाजी यांना भेटण्यासाठी आली होती. तेव्हा शोभाजी पाण्यात बिस्किट भिजवून खात होत्या. त्यांच्या मुलीला स्नेहलला आलेलं पाहताच त्यांनी बिस्किटचा पुडा लपवला आणि त्या स्नेहलला म्हणाल्या, अगं स्नेहल बेटा, तू कशी आहेस? तू तर येणार आहेस असं सांगितलं सुद्धा नाहीस मला. आई, जेव्हा मी तुझ्यासोबत फोनवरती बोलले होते तेव्हाच मला काहीतरी जाणवलं होतं. काहीतरी नक्कीच प्रॉब्लेम आहे. तू माझ्यापासून नक्कीच काहीतरी लपवत आहेस. त्यामुळे मी तुला भेटायला निघून आले आहे. मला सरळ सरळ शब्दात सांग, काय झालं आहे? स्नेहल, मी तुला कित्येक वेळा सांगितलं आहे, सर्व काही व्यवस्थित आहे. तू काहीच कारण नसताना काळजी करत आहेस बघ माझी. शोभाजी स्नेहलपासून नजर चोरत म्हणाल्या होत्या. तेव्हाच दरवाजातून येणाऱ्या देवकीजी यांचा आवाज आला, डोंबल्याची बरी आहे शोभा. स्नेहल बेटी, बरं झालं बरं का तू आली आहेस. मी तर तुला सांगते, तुझी आई एक एक दिवस कसा कसा काढत आहे. देवकीजी यांनी सर्व वृत्तांत स्नेहलला सांगितला. सर्व काही ऐकल्यानंतर स्नेहलला तर खूप मोठा धक्का बसला होता. तिला तर विश्वासच बसत नव्हता. तिच्या आईवरती जीव ओवाळून टाकणारे तिचे 2 भाऊ आणि तिच्या 2 वहिनी एवढे लोभी कसे काय झाले? तेव्हा शोभाजी यांचे जावई, जे आत्तापर्यंत हे सर्व काही पाहत आणि ऐकत होते, ते म्हणाले, आई, माझा एक जवळचा मित्र चांगला वकील आहे. तुम्ही एक काम करा, आत्ताच्या आत्ता तुमच्या प्रॉपर्टीचे कागदपत्र घ्या आणि आमच्याबरोबर चला. शोभाजी यांनी नकार दिला, तरी ते दोघं ऐकलेच नाही.
ते शोभाजी यांना वकिलाकडे घेऊन गेले आणि सर्व काही वृत्तांत वकील यांना सांगितला. वकिलांनी सर्व कागदपत्र पाहिले आणि ते म्हणाले, अरे वा, काय म्हणायचं, हे सांगा, हे कागदपत्र कोणत्या प्रॉपर्टीचे आहेत? तेव्हा शोभाजी म्हणाल्या, हे आमच्या घराचे आणि जमिनीचे कागदपत्र आहेत. नंतर वकील हसत म्हणाले, जर असे आहे तर तुम्ही तुमच्या सुनांना आणि तुमच्या मुलांना चांगलाच धडा शिकवू शकता. नंतर वकिलांच्या सांगण्यानुसार शोभाजी यांनी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. त्यानंतर काही वेळाने शोभाजी त्यांच्या घरी परतल्या. थोड्या वेळानंतर त्यांचे दोन्ही मुलं घरी आले होते. ते त्यांच्या जवळ येऊन म्हणाले, आई, आम्हाला आता तुझं ओझं सहन होत नाहीये, त्यामुळे आम्ही तुझी व्यवस्था वृद्धाश्रम मध्ये केली आहे. हे सर्व ऐकल्यानंतर शोभाजी त्यांच्या मुलाकडे आश्चर्याने पाहत होत्या. तेव्हा त्यांचा मोठा मुलगा म्हणाला, काळजी करू नकोस आई, तिकडे तुला कशाच प्रकारचा त्रास होणार नाहीये. तिकडे तुला कशाचीच कमतरता सुद्धा भासणार नाही. आता हे बोलणं सुरू होतं. तेव्हाच दरवाजातून स्नेहल आणि तिचे पती वकिलांसोबत त्यांच्या समोर येतात. वकिलांसोबत स्नेहल आणि तिच्या पतीला पाहून दोन्ही सुना आणि त्यांचे दोन्ही भाऊ स्नेहलला वकिलांसोबत आलेलं पाहून चकित होतात. मोठा मुलगा म्हणाला, हे सर्व काय तमाशा लावला आहे? तुम्ही दोघं इकडे वकिलांसोबत काय करत आहात? तेव्हाच लहान मुलगा म्हणाला, अच्छा, मला आत्ता समजलं. म्हणजे आता वकिलांसोबत मिळून आईच्या प्रॉपर्टीमध्ये तुला सुद्धा आणि दाजीला सुद्धा हिस्सा हवा आहे. त्यामुळे तुम्ही वकिलांना घेऊन आले आहात ना इकडे. परंतु एक गोष्ट कान खोलून ऐक, ही सर्व प्रॉपर्टी आम्हा दोघा भावांचीच आहे. त्यात तुला काहीच हिस्सा भेटणार नाहीये. हे सर्व ऐकून स्नेहल आणि तिच्या पतीला अतिशय राग आला होता. तेव्हा स्नेहल त्यांना म्हणाली, मला आईच्या प्रॉपर्टीमधला 1 रुपया सुद्धा नको आहे. मला तर फक्त एवढंच हवं आहे की या वयामध्ये माझी आई सुखात राहावी. आणि मी आईला माझ्यासोबत नेणार होते, परंतु आईने मला स्पष्ट शब्दात सांगितलं होतं आणि नकार दिला होता. त्यांच्या वयाच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्या पप्पाच्या आठवणीमध्ये याच घरात राहणार आहेत. नंतर शोभाजी रागाने म्हणाल्या, माझ्या मुलीपेक्षा तुझ्या वडिलांनी या नालायकाला जास्त प्रेम केलं होतं. हाच विचार करून की मुलगी तर दुसऱ्यांच्या घरी जाणार आहे, परंतु माझी मुलं माझ्याच म्हातारपणी माझी काठी होणार आहेत. पण आज मला जाणवत आहे आम्ही किती मोठी चूक केली होती. तुम्ही लोकांनी तर माझ्याकडे काहीच शिल्लक ठेवलं नव्हतं. जोपर्यंत सर्व शेती आणि प्रॉपर्टी माझ्या नावावर होती तोपर्यंत तुम्ही माझ्या मागे पुढे करत होतात. आणि जेव्हा तुम्हाला तुमची जबाबदारी पूर्ण करण्याची वेळ आली तेव्हा सर्वांनी हात मागे घेतले. माझे पैसे आणि प्रॉपर्टी सर्वांना पाहिजे होती, परंतु तुमची म्हातारी आई कोणालाच पाहिजे नव्हती. हे ऐकल्यानंतर सर्व गप्प होते. तेव्हा शोभाजी म्हणाल्या, त्या म्हातारी आईचं काय? तुम्ही दोघं हे विसरू नका, हे घर अजून सुद्धा माझ्या पतीचं आहे, ज्या घरावर सर्वात पहिला हक्क माझा आहे. तेव्हाच मोठा मुलगा त्यांना म्हणाला, या घरावर तुमचा काहीच हक्क नाहीये. प्रॉपर्टीचा वारसदार लिहिताना पप्पांनी त्यात आमचे नाव दिले होते. तेव्हा हे सर्व बोलणं ऐकून वकील साहेब म्हणाले, तुम्ही बरोबर बोलत आहात, परंतु तुमच्या वडिलांचं निधन होण्या अगोदर हे घर आणि जमीन त्यांनी त्यांची पत्नी शोभाजी यांच्या नावावर केली होती. आणि त्याचबरोबर त्यांनी असे सुद्धा लिहिले होते, त्यांची पत्नी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत सर्व प्रॉपर्टीची मालकी त्याच राहतील. कदाचित तुमच्या वडिलांना तुमच्या या वागण्याबद्दल जाणीव झाली होती. तुम्ही तुमच्या आईला असं वृद्धाश्रम मध्ये सोडणार आहात ते त्यांना जाणवलं असेल. त्यामुळे त्यांनी त्यांच्या पत्नीच्या सुरक्षेसाठी मृत्यू अगोदर त्यांचे वारसदार हक्क बदलले होते. त्यांच्या निधनाची जी तारीख तुम्ही मला सांगितली आहे त्याच्या 1 आठवडा अगोदर त्यांनी प्रॉपर्टीचे वारसदार हक्क बदलले होते. आजच्या तारखेला हे घर, तुमची गावाकडची शेती आता शोभाजी यांच्याच नावावरती आहे. आता शोभाजी यांना वाटेल तसं या प्रॉपर्टीचा त्या उपयोग करू शकतात. कोणीच त्यांना काहीच बोलू शकत नाही. हे सर्व ऐकल्यानंतर दोन्ही मुलांचा जीव निघून जायचाच बाकी राहिला होता. ते दोघं कधी वकिलांकडे पाहू लागले तर कधी त्यांच्या आईला पाहू लागले. त्या घटनेनंतर शोभाजी आजपर्यंत सर्व काही सहन करत होत्या. त्या आता गप्प राहणाऱ्या साधारण स्त्री राहिलेल्या नाहीत. त्यांच्या अधिकारासाठी त्यांना आता आवाज उठवता येऊ लागला आहे.
आणि त्यांच्या मुलांना धडा शिकवण्यासाठी त्यांनी त्यांच्या मुलांना आणि सुनांना आदेश दिला होता. त्यांनी लवकरात लवकर हे घर सोडून निघून जावं. एवढं बोलणं ऐकल्यानंतर मोठा मुलगा अरुण शोभाजी यांच्या पायावरती पडला आणि त्यांना म्हणाला, आई, माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे, मला माफ कर. त्याच वेळेस छोटा मुलगा अमन म्हणाला, माझ्यापेक्षा मोठे भैया आहेत. भैयाने मला उलटसुलट शिकवले होते. नाहीतर तुला माहीतच आहे, मी असं काही करण्याचा विचारसुद्धा करू शकत नाही. नंतर शोभाजी त्यांना म्हणाल्या, मला झिडकारण्या अगोदर तुम्ही एवढा पण विचार केला नाही, या वयात मी कुठे जाणार आहे, कशी राहणार आहे. त्यामुळे आता मी तुमच्याबद्दल विचार करू शकत नाही. परंतु मी माझ्या दोन्ही नातवांना भटकू देणार नाही. त्यामुळे तुम्हाला या घरात राहायचं असेल तर तुम्ही वरच्या मजल्यावरती दोघांनीही राहावं लागेल. आता शोभाजी यांनी त्यांची चूक सुधारत अजून एक मोठं पाऊल उचललं होतं. त्यांनी प्रॉपर्टीच्या वारसदार हक्कामध्ये बदल केला होता. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या गावाकडच्या शेतीवरती त्यांच्या मुलाचा हक्क असेल. शोभाजी यांनी त्यांच्या मैत्रिणीच्या मदतीने घराचा दुसरा मजला किरायाने दिला होता आणि सर्वात खाली ग्राउंड फ्लोअरला त्या स्वतः राहू लागल्या. स्नेहलने त्यांच्यासाठी स्वयंपाकघर बनवले होते. स्वयंपाक बनवणारी, साफसफाई करणारी आणि धुणं धुणारी मोलकरीण सुद्धा ठेवली होती. आता शोभाजी यांना चांगलं जेवण भेटत होतं. त्यांच्या सासूचे बदललेले रूप पाहून दोन्ही सुना दंग झाल्या होत्या. चकित तर दोन्ही मुलं सुद्धा झाले होते आणि मनाच्या कोपऱ्यामध्ये एक त्यांना जाणीव पण झाली होती. त्यांच्या हातून किती मोठी चूक झाली होती, ज्यांची शिक्षा त्यांना भोगावी लागत होती. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑलवरती सेट करा. धन्यवाद. आभारी आहोत.